पावसाचं प्रमाण वाढलंय, अवकाळीचे पाऊस पडायला लागलाय. अजून शेतात घात नाही. घात आले तर लवकर म्हणलं रान तयार करून काय तर पेरणीची. राजकारणात काय चाललंय सध्या? काय पावसामुळे घात झाले नाही लोक. सदा काय रे गड्या, काय झालंय? अरे राजबा, काय सांगू, शेती करायची फार अवघड झाली. अरे काय झालं खरं सांग की. अरे काय सांगायचं, खताच्या किमती वाढल्या, ब्याच्या किमती वाढल्या, माणसं मिळणार ती लागणीला, कशी शेती करायची समजा. अहो भाऊजी, त्याला काय पर्याय आहे का? तसं नाही, सदाच बरोबर आहे. या अति खर्चावर काहीतरी मार्ग निघायला पाहिजे. खर्च करणार कसं तुम्ही? हे बघा, आपल्या गावाला कृषी साहेब आहेत, त्यांना आपण माहिती विचारूया. हो हो चालतंय की, फोन लावा मग त्यांना. नमस्कार साहेब, मी राजू बोलतोय हैदराबादीतून. हा नमस्कार, बोला. साहेब, आम्हाला सगळ्यांना ऊस लागवडी संदर्भात माहिती पाहिजे होती. हो देऊया की. साहेब, आपल्याला वेळ असेल तर आपण भेटू शकता? हो नक्की. आम्ही सर्वजण गावाच्या पारावर बसलेलो आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी या. हो येतो सर. साहेब 5 मिनिटात यायला लागलेत, आपण सर्वजण इथेच बसूया. चालेल. चालेल चालेल. साहेब नमस्ते. नमस्कार. या सर, बसा. बरं झालं ते. नमस्कार. बरं झालं तुम्ही सर्वजण एका ठिकाणी भेटता, माहिती सांगायला बरं होईल. साहेब आला बरं वाटतं. आम्हाला खरोखर ऊस शेती कशी करावी, काय करावी, कमी खर्चात कशी शेती करावी, फार अवघड झाली. ह्या किमती वाढले, खताच्या बियाण्याच्या, माणसं मिळणार, त्याविषयी आम्हाला चांगली माहिती द्यायला आलात तुम्ही, फार छान वाटलं. वाढत चाललाय. हो, तुमच्या सगळ्यांची अडचण मला आता समजली व ती योग्य देखील आहे. व यावर एक चांगला कमी खर्चात उपाय देखील आहे. कमी खर्चात? कमी खर्चात? हो, शक्य आहे. सांगा साहेब, सविस्तर माहिती सांगा. हे बघा, ऊस शेती करत असताना आता आपण नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. तो म्हणजे ऊस सुपरकेन नर्सरी. सुपरकेन नर्सरी म्हणजे काय? सुपरकेन नर्सरी म्हणजे ऊसाची रोपे कमी खर्चात शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात तयार करणे. पारंपरिक पद्धतीने 1 एकर ऊसाची लागण करण्यासाठी 2 ते 3 गुंठ्याची बियाण्याची आवश्यकता आहे. जर आपण या सुपरकेन नर्सरी पद्धतीचा जर अवलंब केला तर आपल्याला अर्ध्या गुंठ्यामध्ये 1 एकरची लागण पूर्ण होणार आहे. तर आता आपण जाणून घेऊया की ऊस सुपरकेन नर्सरी कशी तयार करायची. प्रथमतः 9 ते 11 महिन्याचे अर्ध्या गुंठ्यातील 400 ऊस एक डोळा पद्धतीने तोडून घ्यावे. त्यानंतर त्या बेनेस कीटकनाशक व बुरशीनाशक याचा वापर करून बीज प्रक्रिया करावी व बेने अर्धा तास भिजत ठेवावे. हे करत असताना दुसरीकडे 200 लिटर पाण्यामध्ये 5 किलो चुन्यापासून तयार केलेली चुन्याची निवळी टाकावी. त्यानंतर बीज प्रक्रिया केलेले बेने 12 ते 16 तासासाठी चुन्याच्या निवळीच्या पाण्यात भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी शेतातील बेडवर रिकाम्या पोत्यांची गोणी हातरून घ्यावी व त्यावर अर्धा इंच मातीचा थर लावावा. त्यावर चुन्याच्या निवळीतील बेने काढून पाणी नितळून बेने एकास एक असे लावून घ्यावे व त्यावर 1 ते 2 इंच मातीचा थर लावून पाचटाने झाकून घ्यावे. त्या झाकलेल्या पाचटावर 1 ते 2 दिवसांनी किंवा गरजेनुसार झारीने पाणी फवारावे. ही पद्धत केल्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर त्यामधून आपणाला अंकुचितार कोंब दिसण्यास सुरुवात होईल. तसेच 9 ते 10 दिवसांनी ते दाबणासारखे जोमदार दिसतील. तसेच 16 ते 18 दिवसांनी रोपे 3 ते 4 पानावर येतील व 25 ते 30 दिवसाची रोपे लागणीस तयार होतील. ही लागणीस तयार झालेली रोपे गुणपटाची टोके बाहेर काढावी, थोडी उचलावी व दोघांनी ती धरून ज्या ठिकाणी आपणास लागण करायचे आहे त्या ठिकाणी सहजरित्या नेता येतील. या ऊस सुपरकेन नर्सरीमुळे आपणास कमी वेळेत कमी खर्चात ऊसाची निरोगी, सशक्त व जोमदार रोपे तयार करता येतात. त्यामुळे उगवण जलद होते व रोपांना जोम येतो व रोपे कणखर होतात. या पद्धतीने आपण ऊस शेती करावी. धन्यवाद साहेब, तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिली. या तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात उत्पन्नात आमच्या ऊस उत्पन्नात वाढ होऊन अपेक्षित उत्पन्न आम्हाला मिळेल अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. धन्यवाद. सेकंड सोबत सुरुवात ऊस शेतीची बरोबर.